शरद पवार सध्या पुण्यामध्ये बोलतायत। आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने ते बोलतायत। अपेक्षा आहे त्याची पूर्तता करण्याच्या संबंधीची शक्ती त्यांच्यामध्ये नव्हती। गेले 5 वर्ष सरकार चालवलं ते एकदम लोकांनी आपल्या मनाप्रमाणे चालवलं। त्यांनी देशाचा व्यापक विचार केला नाही। सत्तेचं विकेंद्रीकरणाचं सूत्र व्यक्तींची पुढे ठेवलं नाही आणि आम्ही सांगेल ही नीती हे धोरण हे सूत्र ठेवून देशामध्ये काम केलं। सुदैवानं देशाच्या जनतेनं याच्यामध्ये जी काही उद्या परिस्थिती निर्माण होणार आहे त्याची नोंद घेतली आणि त्या प्रकारचं मतदान घेऊन प्रचंड अधिकार जो एकदम लोकांच्या हातामध्ये होता त्याला मर्यादा आणण्याच्या मुद्द्याची कामगिरी केली। आता हे थोडंसं सत्तेचं विकेंद्रीकरण पूर्ण नाही पण त्याची प्रक्रिया सुरू होणारं हे प्रशासन आता देशाला बघायला मिळेल। शेवटी या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या माझ्यापेक्षा अधिक शहाणा आहे। या देशाची लोकशाही असेल, संसदीय लोकशाही पद्धती असेल, जी काही विचारधारा आणि कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याची अंमलबजावणी करण्याच्याबद्दल तुम्ही आणि मी जे काही प्रयत्न करत असू त्याच्या लक्षाची पतीने हा सामान्य माणूस जागृत आहे आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी होती। आज आपल्याला एवढंच ठरवायचं आहे की गेले 25 वर्ष आपण विचारधारा वाढवायचा प्रयत्न केला। आता मजबूतीनं आपण हा पक्ष आणखी पुढे नेऊया। 3 महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल। मी तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आता एकच लक्ष आणि ते लक्ष म्हणजे 3-4 महिन्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर महाराष्ट्राची सत्ता तुम्हा लोकांच्या हातात आहे। ही भूमिका आपण इतर परिस्थितीत करणार आणि ते करत असताना त्या सत्तेचा उपयोग अधिक लोकांना कसा होईल, शेवटच्या घटकाला कसा होईल हे सूत्र घेऊन आपण काम करायचं आहे। या संबंधीचा निर्धार हा आजच्या दिवशी आपण करूया। आज शहर आपल्या राष्ट्रवादीने याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आपल्या सगळ्यांना एकत्रित त्या ठिकाणी केलं। त्याबद्दल शहराचे अध्यक्ष त्याचे सगळे सहकारी लहान होते या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द सांगतो। राष्ट्रगीत होण्यापूर्वी गेली 25 वर्ष आपल्या पक्षाचं कार्यालय चिटणीस म्हणून काम केलेला संजय गाडे त्याला अनेक वेळा अनेकांनी आमिष दाखवली की आमच्याकडे ये